इकडे मोदींकडे बहुमत नसताना त्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्य करणं योग्य नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. तर मोदी दरवेळीच हे बोलतात, काहीतरी नवीन बोलावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. सेक्युलर सिव्हिल कोड संदर्भामध्ये हे वक्तव्य आलेलं आहे. मोदींकडे पूर्ण बहुमत नसताना मोदींनी असे वादग्रस्त विषय चर्चेला आणणं हे देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणारं नाही. 370 कलम हटवलं आणि त्याचं राजकारण केलं आणि मतं मागितली. 370 कलम काढल्यावर आम्ही आनंदानं त्यांना पाठिंबा दिला. प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे सडे पडत होते आणि ते रक्ताचे सडे आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे, हे त्यांनी विसरू नये. काय बदल झाला काश्मीरमध्ये? लोकशाही मार्गानं अजून विधानसभेच्या निवडणुका होऊ शकला नाहीत. विधानसभेला टाळ आहे, अजूनही इंटरनेट बंद आहे, रोजगार नाही. मग 370 कलम करून तुम्ही जे राजकारण केलं त्यातून तुम्हाला फायदा झाला, पण देशाला काय फायदा झाला? किती वर्ष बोलणार तेच भाषण? गेले 10 वर्ष आम्ही तेच ऐकतोय. बहुमताचं सरकार तुमच्याजवळ होतं, आता त्यावेळेस मोदी सरकार होतं, आता एनडीएचं सरकार झालं. त्यामुळे तुम्ही 10 वर्ष मेजॉरिटीमध्ये राहूनही तुम्ही करू शकला नाही, तर तेच किती वेळ बोलणार? त्यामुळे त्याच्यावर फार चर्चा करू नका असं आमचं मत आहे. देशाची ताकद ही विविध धर्माच्या आधारावरच आपल्या देशामध्ये मजबूत आहे, पण ही व्यवस्था सगळी संपवायची बीजेपीची मानसिकता आहे. त्यामुळे प्रधानमंत्री ते भाषा बोलतात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.